गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण नवीन युनिट घेऊन आलेलो आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. अतिशय इझी युनिट आहे, सिम्पल आहे. प्रत्येक व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजायला काय जाईल, सोपं जाईल. ओके, आजचा जो आपला जो पहिला व्हिडिओ आहे तो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. आणि जरी तो स्टेट बोर्डला ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स नाहीत, पण तुम्हाला बाकीचे जे व्हिडिओ बघताना तुम्हाला काय जाईल, हे कन्सेप्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला इझी जातील. ओके, स्टार्ट करायचा. बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट द सॉलिड इज ए स्टेट ऑफ मॅटर. ओके, सॉलिड हे काय, स्टेट ऑफ मॅटर आहे, विच हॅज ए definite shape and definite value. या सॉलिड काय स्टेट ऑफ मॅटर आहे, त्याला काय असतो, निश्चित असा काय असतो, शेप असतो, आणि त्याला काय असतो, व्हॅल्यूम असतो. ओके, ते माहिती आहे आपल्याला. द लिक्विड इज another state of matter, and which has a definite volume. लिक्विड जो आहे त्याला काय असतो, असा डेफिनेट असा काय असतो, व्हॅल्यूम असतो, बट नो डेफिनाइट शेप ऑफ इट्स ओन. म्हणजे लिक्विडला स्वतःचा असा काय असतो, शेप नसतो, हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे सॉलिडला डेफिनाइट शेप आणि व्हॅल्यूम असतो, ह्या काय असतो आपण नंतर बघणार आहे. ओके, नंतर लिक्विड जो आहे, लिक्विड ही सुद्धा काय स्टेट ऑफ मॅटर आहे, आणि विच हॅज डेफिनाइट, त्याला असा व्हॅल्यूम असतो, बट नो डेफिनाइट शेप ऑफ इट्स ओन. त्याचा असा काही निश्चित असा शेप नसतो. ओके, म्हणजे ज्या बीकरमध्ये आपण लिक्विड घेऊ तो त्याचा काय असतो, शेप असतो. म्हणजे असं जर बीकर असेल तर आपल्याला असा शेप मिळेल, किंवा जर असा असेल तर आपल्याला शेप असा मिळेल, असा जर असेल तर लिक्विडचा शेप आपल्याला कसा मिळेल, असा मिळेल. ओके, आता गॅस साठी बघू आपण. द गॅस ही सुद्धा काय ऑल्सो स्टेट ऑफ मॅटर्स. बघा, द गॅस इज ऑल्सो ए स्टेट ऑफ मॅटर and which has no definite shape and value. म्हणजे गॅस हा सुद्धा काय स्टेट ऑफ मॅटर आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि त्याला असं काय निश्चित असा शेप आणि काय असतो, व्हॅल्यूम्स नसतो. ओके, आता आपण जर सॉलिड साठी बघितलं त्याला काय असतो, डेफिनाइट शेप्स अँड व्हॅल्यूम्स. ॲज लिक्विडला जर बघितलं तर फक्त त्याला काय असतो, डेफिनाइट व्हॅल्यूम्स, नो शेप इट्स ओन. ज्यामध्ये आपण लिक्विड होतो त्याचा आपल्याला शेप मिळतो. आणि गॅस इज ऑल्सो स्टेट ऑफ मॅटर विच हॅज नो डेफिनाइट शेप्स अँड व्हॅल्यूम्स. ओके, आता जनरली सॉलिडला डेफिनाइट शेप आणि व्हॅल्यूम काय असतो ते आपण बघूया. बघा, फॉर सॉलिड ओके, समजा आपण एक सॉलिड घेतलं. सॉलिड मध्ये माहिती आहे, समजा हे मॉलिक्युल्स आहेत सॉलिडचे. समजा असं एक आपण सॉलिड घेतलेलं आहे. ओके, आणि ते जे आतलं जर आपण जर इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर असे काय असणार, मॉलिक्युल्स असणार आहेत, असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, हे मॉलिक्युल्स आहेत. हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स समजा 1 2 3 4 5 6. आणि हे जे सॉलिड्स डेफिनाइट शेप्स का प्राप्त होतो, तर त्यांच्यामधला जो इंटरमॉलिक्युलर जे डिस्टन्स आहे व्हेरी व्हेरी स्मॉल असतं. त्याचा आपल्याला एवढा डिटेलमध्ये स्टडी नाही. त्यांच्यामधले इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स म्हणजे हा जो मॉलिक्युल आहे 6 नंबरचा मॉलिक्युल, हा खाली का पडत नाही, किंवा हा मॉलिक्युल खाली का पडत नाही, हा मॉलिक्युल इकडे का पडत नाही, हा इकडे, किंवा हा मॉलिक्युल इकडे का पडत नाही, हा इकडे खाली का पडत नाही, त्याच्या वेट्समुळं. का तर हा 5 नंबरचा मॉलिक्युल त्याच्यावरती टँजेन्शियल फोर्स ऍक्ट करतो, अट्रॅक्टिव्ह टँजेन्शियल फोर्स त्याच्यावरती अट्रॅक्टिव्ह करतो. तसंच 5 वरती पण हा 4 तसंच फर्स्ट सेकंड वरती फोर्स एक्झर्ट करतो, सेकंड थर्ड अँड फोर्थ अँड सो ऑन. असे टेंजेन्शियल फोर्स एकमेकांवरती जातात, ऍक्ट होतात, आणि हा जो फोर्स असतो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो.
तर इथं परपेंडिकुलर पण फोर्स ऍक्ट होतो. परपेंडिकुलर फोर्स. सिमिलरली ह्यांच्यामध्ये पण फोर्स असतो. तर इथं परपेंडिकुलर फोर्स आणि तो जो फोर्स असतो तो स्ट्रॉंगली काय असतो, अट्रॅक्टिव्ह असतो, बिकॉज इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय असतं, स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल. सो इट फॉर्म्स ए डेफिनाइट शेप्स अँड डेफिनाइट काय झालेला असतो, व्हॉल्युम्स फॉर्म झालेला असतो. ओके. इथं टँजेन्शियल फोर्स सुद्धा ऍक्ट होतो आणि परपेंडिकुलर फोर्स ऍक्ट होतो. त्यामुळे त्याला काय असतो, डेफिनाइट असा काय झालेला असतो, शेप आणि व्हॉल्यूम काय झालेला असतो, प्राप्त झालेला असतो. आता आपण फॉर लिक्विड साठी बघू. फॉर लिक्विड आता लिक्विड साठी बघा, समजा आपण पाणी घेतलं, समजा पाणी घेऊन इथं ठेवलं तर पाणी काय स्प्रेड होतं. ओके, असं पसरतं. बघा एक्झॅक्ट काय होतं, पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत. हे पाण्याचे मॉलिक्युल्स. ओके. आता फर्स्ट म्हणू, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आता हा जो मॉलिक्युल आहे, ऍक्च्युअली लिक्विड साठी इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो, याचे डिस्टन्स काय असतं जास्त, इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो खूप कमी असतो, अट्रॅक्टिव्ह फोर्स, त्याच्यामुळे डिस्टन्स एक जास्त राहतं. आणि हा जो मॉलिक्युल आहे तो इकडे जाणार आहे, हा मॉलिक्युल इकडे जाणार आहे. ओके. आणि ह्यांच्यामधले डिस्टन्स हा ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करत नाही, हा ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करत नाही. ओके. म्हणजे इथे टँजेन्शियल फोर्स काय नाही, ऍक्ट होत नाही. परपेंडिकुलर फोर्स ऍक्ट होतो, परपेंडिकुलर फोर्स ऍक्ट होतो, हा ह्याच्यावरती, हा ह्याच्यावरती, हा ह्याच्यावरती, आणि हे मॉलिक्युल्स खाली येतात, वरचे मॉलिक्युल्स खाली येतात, हा मॉलिक्युल इकडे जातो आणि त्यामुळे लिक्विड करतो, स्प्रेड होतं. लिक्विड करतो, स्प्रेड होतो. परत एकदा बघा, हे जे मॉलिक्युल्स आहेत खाली का जातात, तर हा 4 नंबरचा मॉलिक्युल्स किंवा हा फर्स्ट मॉलिक्युल खाली का जातो, तर त्या सेकंड नंबरचा मॉलिक्युल ऍक्च्युअली लिक्विडसाठी इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय असतो, वीक असतो ॲज कम्पेअर टू सॉलिड्स. सॉलिडमध्ये काय असतो, स्ट्रॉंग असतो, इथं काय असतो, वीक असतो. तर हे जे वरचे ह्यांच्यावरती टँजेन्शियल फोर्स कमीच ऍक्ट होतो, आणि हे जे हा जो परपेंडिकुलर फोर्स, हे सगळे मॉलिक्युल्स खाली 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 येतात आणि लिक्विड करतो, स्प्रेड होतो. आणि सिमिलरली गॅससाठी सुद्धा काय हेच आहे. जे सबस्टन्स दॅट कॅन फ्लो त्याला आपण काय करणार, फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणजे काय असणार आहे, द सबस्टन्सेस that can flow is called, त्याला आपण करणार आहे फ्लुइड्स. जे सबस्टन्सेस काय होतात, फ्लो होतात, त्याला आपण करणार आहे फ्लुइड्स. इज दॅट क्लिअर? आता आपण पुढे जाऊया. आपल्याला गॅस साठी सुद्धा सेम असणार आहे. गॅस त्याच्या सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स, अट्रॅक्टिव्ह फोर्स स्ट्रॉंग असतो, इथं वेग कमी असतो, आणि ह्याच्यापेक्षा जास्त इथं कमी असतो. ओके. म्हणजे हे ऍक्च्युअली काय असतं, हे फ्लो होतात, म्हणून याला आपण करणार आहे, हे जे सबस्टन्स जे फ्लो होतात त्याला आपण करणार आता फ्लुइड्स. फ्लुइड मीन्स लिक्विड अँड गॅस. द सबस्टन्स दॅट कॅन फ्लोस इज कॉल्ड, त्याला आपण करणार आहे फ्लुइड्स. आता आपण एक डिस्टिंग्विश बघणार आहे, फ्लुइड्स अँड सॉलिड्स. ओके. हे इंट्रोडक्शन आहे. आता आपल्याला एक डिस्टिंग्विश बघायचं फ्लुइड्स अँड सॉलिड साठी. त्यासाठी आपण 11th मध्ये एक इलॅस्टिसिटी एक युनिट, इलॅस्टिसिटी एक पॉइंट बघितलं आपण, शेअर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. बघा, शेअर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. बघा, आता आपण सुरुवातीला सॉलिड साठी बघू. सॉलिड्स बघा, समजा एक रेक्टेंग्युलर ब्लॉक आहे. ओके. एक रेक्टेंगुलर ब्लॉक से ए बी सी डी, हा टॉप सरफेस आहे, ए बी सी डी. नंतर हा ई एफ जी एच, हा बॉटम सरफेस आहे. ओके. आणि आपण इथं टँजेन्शियल फोर्स अप्लाय करणार आहे. टँजेन्शियल फोर्स कुठे अप्लाय करायचा आहे, टॉप सरफेस वरती. ओके.
टँजेन्शियल फोर्स कुठे अप्लाय करायचा आहे? टॉप सरफेस वरती. हा बॉटमचा सरफेस आहे तो काय असणार आहे? फिक्स्ड. ओके, बॉटम सरफेस इज फिक्स, तो आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत नाही. टँजेन्शियल फोर्स काय करतोय आपण? अप्लाय करतोय. ओके, आता ज्यावेळेस आपण टॉप सरफेस वरती काय करणार? टँजेन्शियल फोर्स अप्लाय करणार आहे. बघा, आता ज्यावेळेस आपण इथं फोर्स ऑफ रिएक्शन होणार आहे, ज्यावेळेस इथं फोर्स ऑफ रिएक्शन होईल त्यावेळेस हा जो बॉटमचा सरफेस आहे तो तिथं आपल्याला काय देणार आहे? तिथं फोर्स ऑफ काय असणार आहे? ऍक्शन. ओके, आणि बॉटमचा सरफेस त्या आलेल्या फोर्सला इक्वल आणि अपोजिट काय देणार आहे? रिएक्शन. ती रिएक्शन कुठं असणार आहे? इकडे असणार आहे. म्हणजे फोर्स ऑफ काय असणार आहे? रिएक्शन्स. आणि मला सांगा, एक फोर्स इकडे टॉपला ऍक्ट होतोय आणि बॉटम त्याला काय करतोय? रिएक्शन देतोय. म्हणजे तिथं काय फॉर्म होणार आहे? कपल. ओके, आणि ज्यासाठी ड्यू टू दिस कपल्स. ओके, आणि ह्या कपलमुळं काय होणार आहे? बघा, ह्या टँजेन्शियल फोर्समुळे किंवा ह्या शेअरिंग स्ट्रेसमुळं इथं हा वरचा भाग थोडा काय होणार आहे? शिफ्ट होणार आहे. बघा, बी डॅश, इथं ए डॅश, हा सी डॅश मिळेल आणि हा डी डॅश. ही थोडीशी डिस्प्लेसमेंट होणार आहे आणि इथं काय होणार आहे? आपल्याला शेप त्याचा काय होणार आहे? चेंज होणार आहे. बट व्हॅल्यूम काय असणार आहे? फिक्स. व्हॅल्यूम फिक्स आहे, व्हॅल्यूम बदललेला नाही. तर त्याचा शेप काय झालेला आहे? आपल्याला चेंज झालेला. हा आपल्याला नवीन शेप मिळायला लागतात. हे आपण 11th मध्ये स्टडी केलेला आहे. शेअर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, म्हणजे इथं ज्यावेळेस आपण फोर्स टँजेन्शियल अप्लाय करतोय त्या टॉप सरफेस वरती, बॉटमचा सरफेस काय फिक्स आहे. ज्यावेळेस आपण फोर्स ऑफ ऍक्शन होते तर बॉटम सरफेस आपल्याला काय देते? रिएक्शन. आणि दोन फोर्सेस जेवढी मॅग्निट्यूड इक्वल आणि अपोजिट असेल तिथं कपल फॉर्म्स होतं. आणि आपल्याला इथं ज्यावेळेस एक कपल मुळे काय लक्षात, थोडीशी इथली शिफ्ट, हा शिफ्ट होतो, त्याचा शेप काय होतो? चेंज होतो. पण व्हॅल्यूम मात्र जसा तसा असतो. व्हॅल्यूम काय असतो? फिक्स असतो. इन केस ऑफ सॉलिड त्याला आपण काय म्हणलं तर मॉड्युलस, शेअर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ही फक्त सॉलिडसाठी असते. बघा, आणि इथं हा ज्यावेळेस ह्याचा डिफॉर्मेशन होतं. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन असणार आहे ते काय असणार आहे? बघा, व्हेरी लार्ज रेजिस्ट टू डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन शिकलेले, डिफॉर्मेशन म्हणजे चेंज. एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला की त्या बॉडीचं काय तो साईज आणि शेप चेंज होतो. म्हणजे ते काय झालं? तिथं डिफॉर्मेशन. परंतु तिथं डिफॉर्मेशन व्हेरी लार्ज, इथं काय असतं? रेजिस्ट केला जातो. डिफॉर्मेशनला काय केलं जातं? अपोजिशन्स. ओके, आता इन केस ऑफ लिक्विड आणि गॅस म्हणण्यापेक्षा आपण एक फ्लुइड बघतोय. फ्लुइड साठी बघा, आता आपल्याला फ्लुइड साठी सपोज आपण एक बलून घेतला, त्यामध्ये एअर असेल. ओके, आता ज्यावेळेस फ्लुइड साठी मॉड्युलस किंवा शेअर मॉड्युलस, बघा, शेअर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी फॉर ए आयडियल फ्लुइड साठी काय असतो? 0 असतो. बिकॉज लिक्विड कॅनॉट मेंटेन द टँजेन्शियल फोर्स. लिक्विड ज्यावेळेस हा टँजेन्शियल फोर्स आपण ह्याच्यावरती अप्लाय करणार आहे, लिक्विड असेल किंवा फ्लुइड असेल, तो मेंटेन करत नाही. जसा इथं मेंटेन होतोय तसा मेंटेन करत नाही लक्षात. ओके, किंवा हा जो शेअरिंग स्ट्रेस असणार आहे ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करू ह्याच्यावरती, आता शेअरिंग स्ट्रेस अप्लाइड ऑन ए फ्लुइड, बरोबर आहे. इथं काय असणार आहे? कॅनॉट रेजिस्ट. इथं काय असणार? रेजिस्ट. इथं तो विरोधच करत नाही. इथे लक्षात. इथं काय असतो? व्हेरी वीक रेजिस्ट टू डिफॉर्मेशन. म्हणजे अपोजिशन काय असतं? विरोध खूप कमी करतो. इथं विरोध काय असतो? जास्त असतो. समजा बलून वरती बघा, तुम्ही फोर्स अप्लाय करा, त्याचा साईज आणि शेप काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे लिटिल शेअरिंग स्ट्रेस अप्लाइड, त्याचं काय होणार आहे? डिफॉर्मेशन होणार आहे. त्याचा शेप आणि व्हॅल्यू मध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे. इन दिस केस फ्लुइड साठी मी सांगतो. इथं आपल्याला काय लागणार आहे? व्हेरी लार्ज रेजिस्ट होणार आहे. शेप आणि त्याचे साईज आणि शेप बदलायला लागणार आहे. डिफॉर्मेशन व्हायला काय खूप रेजिस्ट करतो. आणि इथं रेजिस्टन्स काय असणार आहे? व्हेरी वीक. ओके, इज दॅट क्लिअर? परत एकदा बघा, ज्यावेळेस आपण सॉलिड
सॉलिडवरती टेंजेन्शियल फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस इथे इक्वल अँड अपोजिट काय होतो फोर्स. म्हणजे इथं काय असणार व्हेरी लार्ज रेजिस्ट टू डिफॉर्मेशन. ह्याचा शेप बदलायला इथं काय होतो लार्ज रेजिस्ट होतो. आणि ज्यास आपण एअर असेल किंवा एखादा पाणी भरलेला बलून असेल वॉटर, ओके, आणि त्याच्यावरती जर शेअरिंग स्ट्रेस जर अप्लाय केलं तर तिथं इट कॅनॉट रेजिस्ट. तो रेजिस्टच करत नाही, अपोज करत नाही कशाला, डिफॉर्मेशन्स. किंवा इथे व्हेरी वीक रेजिस्ट टू डिफॉर्मेशन्स. ते इझिली काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे हा काय करू शकत नाही, अपोज करू शकत नाही थोडक्यात. ओके, फ्लुइड्स आर ए सबस्टन्स. असा सबस्टन्स आहे कॅनॉट एनी शेअरिंग स्ट्रेस. ओके, म्हणजे फ्लुइड असा सबस्टन्स आहे, एनी सबस्टन्स आहे की कॅनॉट रेजिस्ट एनी शेअरिंग स्ट्रेस. ओके, ऍक्टिंग ऑन देम. ज्यावेळेस त्याच्यावरती आपण ऍक्ट करणार आहे त्यावेळेस तो रेजिस्ट अजिबात करणार नाही. इज दॅट क्लिअर? समजलं हे? मग आपल्याला आपण ह्याच्यामध्ये काय स्टडी करणार लक्षायचं, ह्या चॅप्टरमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये हे जे फ्लुइड्स आहे इट इज अ रेस्ट इन ए मोशन्स. यामध्ये फ्लुइड एक तर रेस्ट आपल्याला स्टडी करायचा आहे आणि ने मोशन. ज्यावेळेस फ्लुइड रेस्ट असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, आणि फ्लुइड जर मोशनमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं आता आपण बघू. आपण बघा, the branch of physics which deals with the study of fluids at rest is called hydrostatics. मग आपल्याला फिजिक्स मध्ये कशा स्टडी करणार आहे आपण, फ्लुइड्स हे काय असणार आहे, रेस्ट. आपल्याला दोन विभागात आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. फ्लुइड ज्यावेळेस रेस्ट असेल त्याचा आपल्याला स्टडी करायचं, हे लक्षात ठेवा. ओके, हे समजा आपण हे बीकर मध्ये फ्लुइड घेतलेले आणि जर फ्लुइड जर रेस्ट असेल तर त्याच्या आपल्याला प्रॉपर्टीचा काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. आतमध्ये प्रेशर किती आहे, ओके, इथं प्रेशर किती ऍक्ट होते ह्याचा आपण स्टडी करणार आहे. सरफेसला प्रेशर किती आहे हे आपण स्टडी करणार आहे. पास्कल्स लॉ बघणार आहे. ओके, आणि दुसरं ज्यावेळेस फ्री सरफेस असेल, इथं जर फ्लुइड रेस्ट असेल तर आपण इथलं सरफेस टेन्शन हे सुद्धा आपण स्टडी करणार. हे आपण नंतर स्टेप हे सगळे येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, म्हणजे द ब्रँच ऑफ फिजिक्स, ही ब्रँच ऑफ फिजिक्स वी डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स. ओके, फ्लुइडचा स्टडी करायचा आणि ते फ्लुइड काय असणार आहे, रेस्ट, त्याला आपण करणार आहे हायड्रोस्टॅटिक्स. आपण सुरुवातीला हायड्रोस्टॅटिक्सचा स्टडी करणार आहे. फ्लुइड काय असणार आहे, रेस्ट. आतापर्यंत जेवढं आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितले त्यात फक्त त्याला फ्लुइड काय असणार, रेस्ट असणार, त्याला आपण करणार आहे हायड्रोस्टॅटिक्स. आणि दुसरं एक डेफिनेशन, द ब्रँच ऑफ फिजिक्स which deals with the study of fluids in motion is called hydrodynamics. त्याला आपण काय करणार आहे, हायड्रोडायनॅमिक्स. जे फ्लुइड, आता फ्लुइड मोशन मध्ये पण काय नंतरच्या पार्ट्स मध्ये काय सेक्शन मध्ये आपण फ्लुइड्स करणार आहे, मूव्ह होणार आहे, पुढे जाणार आहे, त्याचा आपण स्टडी करणार आहे. ओके, त्यामध्ये स्ट्रीमलाईन फ्लो आहे, टर्ब्युलंट फ्लो आहे, विस्कॉसिटी पण बघणार आहे. ओके, ते नंतर येणारे व्हिडिओ आहेत. ज्या ब्रँच आपण स्टडी करतोय फ्लुइड्स काय असणार इन मोशन त्याला काय म्हणणार आहे आपण, हायड्रोडायनॅमिक्स. ओके, आतापर्यंतचा आपला जो इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं की फ्लुइड्स, बघा मी परत एकदा सांगतो, फ्लुइडच्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज बघणार आहे. फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय काय असतात, आयडियल प्रॉपर्टीज बघणार आहे. ओके, आता फ्लुइड्स मध्ये फक्त एक गोष्ट इंट्रोडक्शन मध्ये एक लक्षात ठेवा, हे फ्लुइड्स ही काय, फ्लुइड्स असे नंबर ऑफ फ्लुइड्स आहेत किंवा फ्लुइड्स व्हेरी वीक रेजिस्ट
टू डिफॉर्मेशन्स. किंवा जर शेअरिंग स्ट्रेस जर आपण एनी फ्लुइडवरती जर काय केला, ॲक्ट केला, बघा शेअरिंग स्ट्रेस ॲक्ट ऑन एनी फ्लुइड्स कॅनॉट रेजिस्ट. बरोबर आहे, तो काय करत नाही, रेजिस्ट करत नाही अशाच. ओके. आणि जर फ्लुइड जर रेस्ट असेल त्याचा आपण स्टडी करणार आहे, त्याला काय हायड्रोस्टॅटिक्स. आणि फ्लुइड जर मोशन असेल तर त्याला काय करणार आहे, हायड्रोडायनॅमिक्स. ओके. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लुइडच्या काय करणार आहे, प्रॉपर्टीज. ओके.